आमचा व्यवसाय होता बांगड्याचा. आमची आई करत होती. मग आईचं बघून मी बी शिकले. मग कुणाचा ते 2 आण्याचा गाळा लागतोय, कुणाला 6 आचा लागतोय, कुणाला 14 आण्याचा लागतोय, कुणाला 2.25चा लागतोय, कुणाला 2.5ची लागते. ती 2.5ची जी बांगडीला गाळा लागते त्या बाईला काकण चढवायला येते. आमच्या आईला बी चढवायला नाही. मला म्हणली मी नवीनच होते, बघ तुला चढवा येते का. मग मी ते अनसूची टप्पी घेतली, जरा इकडे लावली आणि डोक्यानं चढवली. तिने लिहिली की 5 डझन बांगड्या लिहिली. 5 डझन बांगड्या लिहिली. तिने म्हणली किती डोकं आहे तुझं, अजून कोणाचा हात घेतलीस काही नाही तर तू चढवलीस. तिने नटून गेली लिहून. अशा प्रकारे बांगडी व्यवसायाचा वारसा संपदा वाघमारेंना त्यांच्या आईकडून मिळाला. नागपंचमी संक्रांत आली की गावातील स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी गर्दी करायच्या. संक्रांतीचा दिवस उलटून गेला तरीही संपदा यांच्या दुकानातील बांगड्यांची म्हणावी तशी विक्री झालेली नाहीये. बांगड्यांची बदललेली फॅशन, स्त्रियांच्या जीवनमानात झालेला बदल, मार्केटमध्ये आलेल्या नवीन प्रकारच्या बांगड्यांमुळे स्त्रियांनी पारंपरिक बांगड्यांकडे पाठ फिरवली आहे. असं आता पहिल्याचा काळ होता, 2-2 डझन 3-3 डझन बांगड्या लिहत होते. आताचा काळ आता ही कलियुग निघाला. आता कोणच बांगडी घालण्यात गेली. आता कुठं तर गोट घाल, कुठं तर सट लिह. पहिल्याच्या काळात सगळी बांगडी कटत होती. आता धंदा सगळा मध्ये आला. आता व्यवसाय बंद करायची पाळी आली. आता सगळे ती सट गोट तीच लिहिलेले आहेत सगळी जण. आता कोणच बांगडी म्हणून असं कोण भरणार. सगळी ती काच घुसलेले झालं, ही लागलं, संध्याकाळी अडचण होल्या मी काढून ठेवलेल्या कुठं सट. आता सुवासनीनं बांगडी लिहावं म्हणतात. आता संक्रांतीच्या सुद्धा सणाला बांगडी लिहून आता संक्रांतीचा सण तर बक्कळ सगळ्यात उत्तम आहे. त्याने जास्त बांगड्या भरत होत्या. पंचमीचा सण, संक्रांतीचा सण, दिपावळीला, ही 3 सण मेन आहेत. तरी बी बायका आता बांगड्या लिहून गेल्या. पहिल्याच्या काळातलं सगळं बुडालं. आता निघाले सगळं कलियुगातलं सगळं सट गोट फक्त शिचलेलं आहे. आता बाकी कोणचंच लिहून. आता या संक्रांतीला आपल्या बांगड्या खपतील अशी आशा किल्लारीच्या मुमताज फकीर यांना होती, पण त्यांच्याही बांगड्यांची विक्री घटलेली आहे. काचेच्या बांगड्यांचा माल तसाच ठेवल्यानं त्या फुटून त्यांचं मोठं नुकसान झालंय. बांगड्याचा व्यापार करते मी 30 वर्षापासून. लाखाची चुडी, गोट, लाखाच्या पाटल्या सगळ्या आणले. 30-40 हजाराचं पाटल्या आणावं लागते, चुडी आणावं लागते. असं 70-80 हजार रुपयाचं आणले. पुन्हा बांगड्याचा काही व्यापार नाही तेवढा. बांगड्याची बी सगळे गाड्या आणावं लागते. 2.8, 2.6, 2.4, 2.2 सगळ्या म्हाताऱ्याच बाया कुठे कधी तर लिहतात. असं मुली ही बांगड्या लिहणार कोण. आता काय परवडतंय हो. आता ह्या वर्षी तर परवडणार माल पडून राहिलेला लय दिवस. एक नाही गेलाय तेवढा माल पहिल्यासारखा. आता बांगड्या फुटून लय घाटा होलाय आमचा. पहिल्यासारखा काही राहिलंच नाही व्यापार आमचा. भरपूर नुकसान होलाय फुटून बी आमचं. वयस्कर स्त्रिया आजही पारंपरिक बांगड्याच वापरतात. अशा बांगड्या वापरणारी त्यांची ही शेवटची पिढी ठरणार आहे. पहिल्याच्या बाया हात भरपूर लिहत होत्या. आता हात पट्टी लिहणार देखील खुश व्हावं लागते बांगड्या भरताना. ती लिहणार देखील आता बरोबर नाही. कोणाला भरा येत नाही बांगड्या आताच्या ढिल्ल्या पाहिजे, पॅसेंजर पाहिजे होत्या की पहिलं छान वाटत होत्या. करवती बेरंगी लेवत होते, मागं पुढे गोट लावून लेवत होत्या बाया. आता लेवणार गेल्या तसं. बांगड्या घालण्याची परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे. हातभर घातल्या जाणाऱ्या काचेच्या बांगड्यांची जागा आता नवीन आधुनिक बांगड्यांनी घेतली आहे. स्त्रियांनी आधुनिक काळात पेललेल्या नव्या जबाबदाऱ्या, बदललेली फॅशन, बदललेल्या प्रथा परंपरेचा या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. बांगड्या एकमेव अशा आहेत की बांगड्या घालताना पण फुटतात. बांगड्या घालतेवेळेस हाताला पण जखम होते. म्हणून आत्ताच्या जमान्यामध्ये आम्ही बांगड्या जास्तीत जास्त घालत नाही. त्याचं कारण आहे की कपडे धुताना पण बांगड्या फुटतात, भांडे घासताना बी बांगड्या फुटतात, भाकरी करतानाही त्या बांगड्याची थोडीफार अडचण होते. स्वयंपाकघरात बांगड्या सारखं मागं सारणे किंवा स्वयंपाक करणे हे वेळेचं बंधन असल्यामुळे, नोकरी असल्यामुळे भरभर लोक कामं करून बांगड्या भरून बांगड्या न भरता गोटच वापरतात. आणि आजकालची महिलांची फॅशन झालेली आहे की जशी साडी असेल तशी एक गोट, जसे ड्रेस असेल तसे गोट, ह्या सगळ्या गोष्टी वापरण्यात येतात. पण बांगड्या सहसा काढणे आणि घालणे रोज होत नाही. एकदा घातलं की 6 महिने वर्षभर बांगड्या हातात टिकवावे लागतात, कारण त्याच्या त्या
महागही असतात. आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना पारंपरिक वेशभूषेमध्ये देखील झपाट्यानं बदल होत आहेत. जीवनमानात होत असलेला बदल स्वीकारत बांगडी व्यावसायिकही आता नवीन व्यवसायाकडे वळत आहेत. हातावर ल्यालेले हे हिरवेगार चुडे, रंगीबिरंगी काचेच्या बांगड्या, वेगवेगळ्या आकाराच्या हातात बांगड्या चढवण्यात वाकबगार असलेले हे बांगडी व्यावसायिक हे चित्र आता हळूहळू दुर्मिळ होत जाणार आहे. वैजनाथ कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, लातूर.